लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आता ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। आपल्यासोबत खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत। दीड तासापासून आपण अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि कडक अशा सूचना दिलेल्या आहेत। जरूर दिलेले आहेत, कारण कसं आहे की हे अतिशय महत्त्वाचा टाईम आहे शेतकऱ्याचा आणि या टायमामध्ये शेतकऱ्याला पेरणी सोडून दुसरं कुठल्याही प्रकारचं डोक्यामध्ये असू नये, त्यासाठी त्यांच्या डोक्यावरचा ताण कमी करायचा असेल तर अधिकाऱ्यांना सगळ्याला आज बैठक घेणं गरजेची होती। बी बियाण्यासाठी असेल, खतासाठी असेल, या जादा भावासाठी असेल किंवा हे जे बॅगाचं लिंकिंग चालू आहे त्याच्यासाठी असेल, अशा सूचना या सर्व आम्ही अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत। कलेक्टर साहेबांनी सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य दाखवलेलं आहे, सगळ्या अधिकाऱ्याला खूप दबावून सांगितलेलं आहे। त्यामुळं मला तरी असं वाटतं की हा पेरणीचा काळ जो आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यातला तो अतिशय चांगला होईल, सर्व अधिकारी सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे। आजची जी बैठक होती ती फार आगळी वेगळी होती। या बैठकीमध्ये पत्रकार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अधिकारी हे सर्व आमने सामने आलेले होते। काहीच हरकत नाही ना, असंच असायला पाहिजे ना, असंच असायला पाहिजे, एवढंच मोकळी बैठक असायला पाहिजे। पत्रकाराला सुद्धा सगळं ऐकण्याचा हेतू म्हणजे त्यांचा अधिकार आहे। पत्रकार म्हणजे तुम्ही एक महत्त्वाचे घटक आहेत। आमचे कार्यकर्ते सुद्धा कोण, कार्यकर्ते म्हणजे कोण आहेत? शेतकरीच आहेत, सगळे पूर्ण शेतकरी आहेत, मी पण शेतकरी आहे। आम्ही ग्रामीण भागातून आलेले माणसं आहोत आणि पदाधिकारी आहोत। आम्हाला 100 लोक बोलणारे असतात, विचारणारे असतात, त्यामुळे आम्ही सगळेजण सोबत होतो आणि सगळ्याच्या अतिशय चांगली चर्चा झाली। सगळ्याच्या डोक्यातला विषय निघून गेले आणि सर्व अधिकाऱ्याच्या डोक्यातला विषय निघून गेला। अधिकाऱ्यावर रागराग करणं हा फक्त एक पर्याय नसतो, अधिकाऱ्याला सुद्धा बघावं लागतं की आपण त्यांची सुद्धा बघितली पाहिजे बाजू की काय चांगली आहे काय वाईट आहे। आता अधिकाऱ्यांना मला पत्र दिलं 60% 70% जागा कृषीमधल्या रिकाम्या आहेत, मग आता हे शासन काय करतं? मग या 30% लोकांवर आपल्याला जर एवढं काम करून घ्यायचं असेल तर त्यांनाही थोडंसं विश्वासात घेतलं पाहिजे। पण मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीने आम्ही बोललो किंवा त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं, कलेक्टर साहेबांनी जेवढा याच्यात सहभाग घेतला, असं वाटतं की नक्कीच सगळी सुधारणा होईल आणि हे तरी कमीत कमी हे उद्याचं पेरणीचे दिवस आहेत ते तरी शेतकऱ्याचे सुखाने होतील असं माझं खात्री आहे। या बैठकीमध्ये आपण असा देखील इशारा दिलेला आहात की शेतकऱ्यांना जर त्रास दिला तर गाठ नागेश पाटलासोबत आहे। कसं आहे की हे त्रिवार सत्य आहे की मी स्वतःही शेतकरी आहे आणि एवढं वारंवार सांगून इतक्या उशिरापर्यंत बैठक घेऊन एवढं सगळ्या गोष्टी विनंती आम्ही केली सगळ्या अधिकाऱ्यांना, तेव्हा याच्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी होऊ देऊ नका, अतिशय सिरियसली हा विषय घ्या आणि जर इतकं करून जर सिरियसली घेत नसतील तर आम्हाला वेळ नाही मिळत आहे यांच्यावर असं काहीतरी म्हणजे कोणावर तरी राग काढायचा, पण जर वेळ यांना काढायचाच असेल तर मग आम्ही जर वेळ काढला तर त्यांना ते पुरणार नाही आहे। त्यामुळे मी ते स्पष्ट कल्पना दिली आहे की आम्हाला वेळ काढायला लावू नका। अधिकाऱ्यांनी सूचनांचं पालन नाही केलं तर ठाकरेंच्या शिवसेना स्टाईलने उत्तर असेल का? देखते रहो, आम्ही शेतकऱ्याचे लेकरं, शेतकऱ्यासाठी पहिला कार्यक्रम आणि ही पहिली सभा, याच्यात जर फेल झाली तर कुणाची गाय केल्या जाणार नाही, अजिबात गाय केल्या जाणार नाही। कायदा फिदा नंतर, मी पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे, मी कायद्याचं खूप इज्जत करतो आणि ते इथले सगळ्या अधिकाऱ्याला पण माहीत आहे, पण एवढं सांगून जर होत नसेल तर नक्की तिथल्या तिथंच त्याला वाट पाहायची गरज पडणार। शेवटचा प्रश्न आहे, हिंगोली जिल्ह्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे, शेतकऱ्यांना अनेक कृषी केंद्र चालक हे चढ्या भावाने बियाणे देतात आणि त्यानंतर मात्र त्यांच्या विरोधामध्ये 2 दिवस निलंबनाची कार्यवाही होती, यावरती आपण अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्यात? आत्ता तुम्ही मला उद्या सकाळपासून हे दाखवायचं आणि त्याचं निलंबन किती दिवस होते किंवा त्याचं दुकानाचं काय होते आपण मी तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही उद्यापासून मला फक्त तशी कारवाई दाखवा। ओके, तर हे होते खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पहिल्याच बैठकीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक असा इशारा देखील दिला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।